प्राचार्य म्हणा कांबळे सर, तसेच समस्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचवता येईल यासाठी आणि तुम्हाला शैक्षणिक ज्ञान देण्यासाठी, शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी सरांनी एक संकल्प करून प्रत्येक गावाच्या विद्यार्थ्यांना बौद्ध विहारामध्ये जमा करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हा कार्यक्रम निरंतर चालणारा आहे। महिन्यातून जो रविवार असतो त्या रविवारी प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक उपासिकेंना सुद्धा मार्गदर्शन होणार आहे, उपासकांनाही मार्गदर्शन होणार आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन होणार आहे। तेव्हा सरांतर्फे मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी प्रत्येक रविवारी न सांगता ज्या टायमिंगमध्ये सर सांगतील त्या टायमिंगमध्ये हजर राहायचं आहे, कारण हे मार्गदर्शन आपल्यासाठी आहे। ते त्यांचा वेळ काढून फ्री ऑफ कास्ट आहे, याच्यामध्ये कोणतेही चार्जेस नाही आहेत। फक्त तुम्हाला चार्जेस कोणते लागेल ते एक नोटबुक आणि एक पेन एवढं घेऊन येणे आहे। आणि तुमचे शैक्षणिक सुद्धा तुम्हाला जर काही शाळेचा प्रॉब्लेम असेल तो सुद्धा तुम्ही सरांना शेअर करू शकता आणि ते तुमचा तो सॉल्व्ह करण्याचा सर प्रयत्न करतील, आहे की नाही। आणि ते काय होईल, तुमच्या शाळेत सरांनी शिकवलं पण तुमच्या लक्षात आलं नाही ते तुम्ही सरांना विचारू शकता। सोबतच काही इंग्लिशचाही प्रॉब्लेम असला तर इंग्लिशचा विचारू शकता, इतर कोणत्याही विषयाचा असो। आता दोनच सर इथं असं नाही की तिसरे सर येऊ शकतात शिकवण्यासाठी, नाही घाटांची ते येणार भरपूर सर आहे, रविवारी असे बदलत राहतील। तेव्हा तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल ते सर सॉल्व्ह करतील आणि हा एक चांगला उपक्रम घेऊन सर इथे आले। सरांचं सर्वातर्फे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सरांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावं असं मी मला विनंती करतो। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार केला आणि ह्या प्रचारासाठी तन मन धन सर्वस्व त्याग केला, 2 मुलाला धर्माच्या ओंजळीत टाकलं, महंत आणि संघमित्राला सर्व वैभव तुमच्या आमच्यासाठी त्याग केला असे प्रियदर्शनीय सम्राट अशोक। सिम्बॉल ऑफ द नॉलेज 2005 मध्ये बराक ओबामाच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये एक रिसर्च झालं का जगामध्ये विद्वान कोण, असे आपले मार्गदर्शक, आपले आदर्श, ज्ञानाचे प्रतीक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सामाजिक चळवळीमध्ये ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केला असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सर्व जनतेला न्याय मिळावा म्हणून ज्यांनी आपल्या राज्याचा वापर केला असे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, या सर्व आदर्शांना मी पंचांग प्रणाम करतोय। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच बाबासाहेबांची मातृ संघटना आहे आणि या मातृ संघटनेच्या माध्यमातून विविध ठिकाणी बुद्धांचा धम्मग्रंथ वाचन झालेला आहे। काही गावामध्ये वाचन झालं, काही गावामध्ये झालं नाही, पावसाच्या समस्या होत्या आणि 21 विषय तुम्हाला द्यायचे होते ते तुम्हाला दिले नसावे। 21 विषयामध्ये बुद्ध, बाबासाहेब, भारतीय संविधान हे सर्व सांगितलेलं आहे, असे विषयही आम्ही उपासक उपासिका आणि तुम्हाला देणार। आणि या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये लाभलेले माझे मित्र प्राध्यापक मुंस, आमचे मित्र प्राध्यापक कांबळे सर, आयुष्यमान विलास जाधव सर, प्रमोद कांबळे सर, आमचे भाऊ बनसोड भाऊ, त्याच्यानंतर आपले सगळेच इथे उपस्थित असलेले बाल बालिका विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। तर मुलांनो, बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना असतात आणि ही संकल्पना घेत असताना आपण समाजाला काहीतरी देणं लागतं। कारण आम्ही ज्या गाडीमध्ये फिरतो, आम्ही ज्या गाडीमध्ये राहतो, तर ते बाबासाहेबांची देण आहे। गळ्यामध्ये गाडगं, कमरेला झाडू, अशा पद्धतीची आपली अवस्था होती, ही सर्वांना माहीत आहे। आणि बाबासाहेबांनी रंगूनमध्ये 13 ऑक्टोबर 1950 च्या भाषणामध्ये म्हटलं आहे का सर्व भारत मी बौद्धमय करेल। मग बौद्धमय करण्याचं जे स्वप्न होतं
बुद्धांचं आणि बाबासाहेबांचं ते सफल झालं का? पहिला प्रश्न असा. दुसरा प्रश्न असा आहे का बाबासाहेबांनी रंगूरमध्ये जे स्पीच दिलं होतं ते स्पीच खूप जबरदस्त आहे. त्या स्पीचचं नाव होतं बौद्ध धर्माचे भविष्य. आणि ते स्पीच आपल्या लोकांनी वाचलंच नाही, काही लोकांनी वाचलं असेल, मोजक्या लोकांनी. ते भाषण रंगूरमध्ये जागतिक धम्म परिषदेमध्ये होतं. जगातले 191 राष्ट्राचे लोक तिथे आले होते. बाबासाहेब एक प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते. हे धर्मचक्र प्रवर्तनाच्या आधीची गोष्ट आहे, 1950. आणि बाबासाहेबांनी 1950 पासून बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ लिहायला सुरुवात केली. आणि हा ग्रंथ 5 वर्ष 7 महिने 13 दिवस एवढा कालावधी लागला या ग्रंथाला. रंगूरमध्ये घोषणा केली होती. दुसरा मुद्दा रंगूरमध्ये होता. पहिला मुद्दा होता की मी भारत बौद्धमय करेल, आणि करण्याचे त्यांनी स्टेप सांगितले तिथं रंगूरमध्ये. आणि एवढं स्वतःला जगून घेतलं बाबासाहेबांनी. 24 तासापैकी अगदी 18 तास याचाच विचार करत होते का भारत बौद्धमय कसा झाला पाहिजे. आणि पहिलं त्यांनी करण्यासाठी महापरिनिर्वाणाच्या आधीच्या दिवशीपर्यंत धम्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी लेखणी चालवलेली आहे, पुस्तकं लिहिलेली आहे. आणि शेवटच्या क्षणी मराच्या आधी बुद्धांच्या धम्मग्रंथाची प्रस्तावना सुरू. दुसरा मुद्दा होता रंगूर परिषदेमध्ये बाबासाहेबांचा की असा मी एक ग्रंथ देईल का ते जगामध्ये सर्वात श्रेष्ठ ग्रंथ राहील आणि सगळ्या ग्रंथांचा पवित्र ग्रंथ राहील. बायबल जसा ख्रिश्चनाचा पवित्र ग्रंथ आहे तसा बौद्ध धर्माचा एक पवित्र ग्रंथ मी तयार करेल. आणि त्या दिवसापासून त्यांनी लिहिणं सुरू केलं आणि आपल्याला बौद्ध धर्मामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ दिला आहे. हे रंगूरमध्ये आवाहन केलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलं. हे दुसरं काम. पहिलं होतं भारत बौद्धमय करण्यासाठी मी प्रयत्न करेन, ते केला त्यांनी. 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्माची दीक्षा दिली. ध्वजावर धम्मचक्र प्रतिबिंबित केलं. नोटावर सम्राट अशोकाची मुद्रा प्रतिबिंबित केली आणि संविधानाच्या माध्यमातून भारत बौद्धमय झाला. पहिलं स्वप्न पूर्ण झालं. दुसरं स्वप्न होतं बुद्धांचा धम्मग्रंथ असा देईल का समुद्राच्या तळाशी हिरे जसे असतात. 993 ग्रंथाचा अभ्यास केला. हे पुस्तक लिहिताना हे पुस्तक बाबासाहेबांनी हे पुस्तक लिहिताना भारतीय संविधान फक्त 5 महिन्यात लिहिलं आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले. आणि आपण म्हणतो भारतीय संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले. बाबासाहेबांचं स्पीच आहे इंग्रजीमध्ये. मी फक्त 4 महिने 29 दिवसात संविधान लिहिलं. 4 महिने 29 दिवस. आणि या ग्रंथाला लिहायला 5.5 वर्ष लागले. किती मोठा ग्रंथ असेल, किती श्रेष्ठ असेल. एक शब्द हिरा आहे, एक शब्द मोती आहे. आणि बाबासाहेबांनी दुसरं स्वप्न पूर्ण केलं. बाबासाहेबांचं तिसरं स्वप्न काय होतं? भिक्खूवर बाबासाहेबांचा विश्वास नव्हता त्या कालखंडाचा. भिक्खूच नव्हते त्या बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये. 5 भिक्खू मिळणं बाबासाहेबांना कठीण झालं होतं 14 ऑक्टोबर 1956. आणि म्हणून बाबासाहेबांनी रंगूर परिषदेमध्ये सांगितलं का भिक्खू सारखा आचरण करणारे सुटाबुटातले शिकलेले एक वर्ग मी असा तयार करेल का त्याच्या माध्यमातून मी धम्माचा प्रसार प्रचार जगभर करेल. आणि ते स्वप्न बाबासाहेबांचं अपूर्ण आहे. आम्ही भिक्खू सारखे माणसं तयार करू शकलो नाही. शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर झाले. पांढरे पेशी लोक झाले. ते आपल्या समाजातले ब्राह्मण आहे आजच्या भाषेत. त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केलं. आम्ही हे आजच काम करत नाही. मी पांढरकवडा तालुका अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा संस्कार सचिव असल्यामुळे मी तिकडले काम करतो. पण घाटाजी तालुक्यामध्ये हे उपक्रम मी सुरू करावं असं आमचं मुंसरचं आमचं म्हणणं झालं. म्हणून पहिल्यांदा आम्ही सोनकास आणि पारवा निवडलो. मग का बाबासाहेबांचं तिसरं रंगूर परिषदेमध्ये वाक्य होतं का मी सुटाबुटातला भिक्खू सारखा प्रचारक तयार करेल आणि तो आमच्या सारखा राहील. तो भिक्खूचं काम करेल, धम्माचा प्रसार प्रचार करा. आणि चौथं स्वप्न बाबासाहेबांचं होतं तिथलं रंगूर परिषदेचं भारताच्या संदर्भात एक जागतिक संघटना तयार करेल. अमेरिका, इंग्लंड, चीन, जपान, कोरिया हे सगळे बुद्धिस्ट राष्ट्र त्या संघटनेशी संलग्न असेल तर भारतीय बौद्ध महासभाची संस्था स्थापन. अशा पद्धतीने 4 संघटना 4 गोष्टी रंगूर परिषदेच्या बाबासाहेबांनी पूर्ण केलेल्या. तर आता आम्ही आलो कशासाठी? मुख्य विषयावर. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तथागत बुद्धांचा विचार पुढे नेण्यासाठी. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट या धम्म वर्गातून चला संपूर्ण बाबासाहेब आणि बुद्ध समजून घेऊया.
आपण बुद्धांच्या धर्मग्रंथाशिवाय काही वाचलं बऱ्याच लोकांनी नाही वाचलं असेल सगळे, पण बुद्धांचे आणि बाबासाहेबांचे ओरिजिनल लिहिलेले पुस्तकं कोणते आहे बाबासाहेबांनी? क्रांती प्रतिक्रांती, शूद्रपूर्वीचे कोण होते, त्याच्यानंतर जातीयतेचं निर्मूलन, त्याच्यानंतर स्टेट अँड मायनॉरिटी, राज्य आणि अल्पसंख्याक समाज, त्याच्यानंतर बुद्ध की कार्ल मार्क्स, असे बाबासाहेबांची लिखितच पुस्तकं वाचले पाहिजे. थातूर मातूर लोकांची पुस्तकं वाचायचे नाही, किती विद्वान राहू दे. शेंडे सरांनी पुस्तक लिहिलं संघर्ष रमायचा, नाही वाचत. बाबासाहेबांनी सांगितलं तेच वाचा. बाबासाहेबां एवढे विद्वान कोणी बी नाही. MA PhD बाराट लॉ DSc LLD सगळ्या 33 पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या. ते पुस्तक विहारात वाचणं गरजेचं आहे. हा पहिला उद्देश माझा इथे येण्याचा आहे. आज सोबतच म्हणत असताना का बाबासाहेबांनी 24 प्रकारचे आपल्याला शिबिर दिलेले आहेत. बाल संस्कार शिबिर, बाल श्रामणेर शिबिर, त्याच्यानंतर युवक प्रशिक्षण शिबिर, व्यसनमुक्त शिबिर, त्याच्यानंतर उपासक उपासिका शिबिर, समता सैनिक दल शिबिर. आपण कोणतेही शिबिर राबवले नाही. हे बाबासाहेबांनी दिलेले शिबिर आहे. समाजाचा उद्धार शिबिराशिवाय होत नाही, प्रशिक्षणाशिवाय होत नाही. D.Ed केल्याशिवाय शिक्षक लागत नाही. बुद्ध केव्हा होऊ शकतो? बुद्ध अनुयायी केव्हा होऊ शकतो? बुद्धांचे आदर्श आपण केव्हा घेऊ शकतो? प्रशिक्षण पाहिजे आपल्याला 5 दिवस 10 दिवस, त्याच्याशिवाय आपण होऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे असं मला वाटते. म्हणून आपण रविवारच्या रविवारी 7 दिवसातून फक्त एकच दिवस द्या, 7 दिवसातून तेही सुट्टीचा द्या, यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण बौद्ध झालो का? आपण बौद्ध झालो का? झालो म्हणत असाल तर बौद्ध म्हणजे काय? बौद्ध म्हणजे काय? बौद्ध म्हणजे बुद्धिमान नव्हे, ते एक त्याचा भाग आहे. बौद्ध म्हणजे काय? आता तुम्ही लहान आहात, तुम्हाला हे समजणार आहे. उपासिकासाठी आणलेले मुद्दे होते. तर बौद्ध म्हणजे काय? पंचशीलेचं आचरण करणे म्हणजे बौद्ध. सरळ सरळ सुटसुटीत व्याख्या. पंचशील म्हणजे काय? काम मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी मादक पदार्थ खर्रा गुटखा खाणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी फसवणार नाही, आणि मी सगळ्या गोष्टी सत्य सत्य करेल, बुद्धांच्या विचारावर चालेल, याचं मी आचरण करेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आपल्या समाजाचं प्रशिक्षण केंद्र घाटांची पांढरकवड्यात तालुक्यात नाही. ओबीसीचं प्रशिक्षण केंद्र आहे, माळी समाजाचं प्रशिक्षण केंद्र आहे, कोमटी समाजाचे प्रशिक्षण केंद्र आहे, ब्राह्मण समाजाचे प्रशिक्षण केंद्र आहे. परंतु आपल्या SCच्या मुलांना घडावं म्हणून कुठेही एखादी शाळा नाही स्पेशल SCच्या मुलांसाठी. आणि शाळा विहार हे ज्ञानाचं केंद्र व्हावं, हे आमची शाळा. मला इथे येण्याचा उद्देश, ही शाळा तयार झाली, कुठे बिल्डिंग बांधायची गरज नाही. कोणत्याही शाळेत तुम्हाला बाबासाहेब बुद्ध शिकवल्या जात नाही. इथं या शाळेतून, या विहार म्हणजे शाळा, विहार म्हणजे ज्ञानाचं केंद्र. म्हणून आमचा इथे येण्याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती, विद्यार्थ्यांना कला गुणाची माहिती, जगामध्ये काय चालू आहे त्याची माहिती, वेगवेगळ्या समस्येची माहिती. जसं उदाहरणार्थ आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवईवर हमला झाला किंवा अपमान झाला, तर त्या समस्या विहारात मांडून संप उपोषण मोर्चे करण्याचं इथून आम्ही हे सुरू करणार. आणि विद्यार्थ्यांसाठी गणित जमत नसेल, इंग्रजी जमत नसेल, संचलन करण जमत नसेल, भाषण करणं येत नसेल, गायन जमत नसेल, डान्स जमत नसेल, मशीन कला, ब्युटी पार्लर कला, कसं आपल्या विद्यार्थ्याला विकसित करता येईल, हा मुख्य उद्देश आहे. त्याचा इंटरेस्ट कशात आहे? एखाद्या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट कॉम्प्युटर मध्ये आहे, तर त्याला कॉम्प्युटर कसं डेव्हलप करायचं. एखाद्या विद्यार्थ्याला ब्युटी पार्लर मध्ये आहे इंटरेस्ट, तर ते एखाद्या विद्यार्थ्याला शिलाई मशीन मध्ये इंटरेस्ट आहे, तर त्याला ते डेव्हलप पुढे करायचं. तर असं आम्ही एक करणार आहोत. जसं कांबळे सर आहे, जाधव सर आहे, प्रमोद कांबळे सर आहे, मी आहे, मुन सर आहे. आमच्या माध्यमातून तुम्ही ब्युटी पार्लरच्या कोर्सला जायचं, आमच्या माध्यमातून तुम्ही कॉम्प्युटर कोर्सला जायचं, आमच्या माध्यमातून तुम्ही शिवणकलेला जायचं, आमच्या माध्यमातून तुम्ही संचलन करायचं तिथे शाळेत जाऊन, आमच्या माध्यमातून तुम्ही शाळेत जाऊन तुमचं व्यक्तिमत्व दाखवायचं. भाषा तुम्हाला इथं पाठांतर करून घेऊ आम्ही, शाळेत करणारे करत राहील. शाळेतलं जे भाषण लिहू म्हणाल का तुम्ही बाबा शिवाजी महाराजांवर भाषण करा, आमचा मुलगा उठून खडकून उभा झाला पाहिजे आणि सर्व उत्कृष्ट भाषण आमच्या विद्यार्थ्यांना. हा आमचा डान्स करणारा आली, आमच्या विद्यार्थ्याचा पहिला नंबर आला पाहिजे, इथं आम्ही प्रॅक्टिस घेऊ.
गायन स्पर्धा राहिली, रांगोळी स्पर्धा राहिली, शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा, आमच्या मुलाचा पहिला नंबर आला पाहिजे आणि आमचा मुलगाच हा आमचा फोकस आहे. आम्हाला आमचं घर जळत आहे, आमची मुलं खर्रा गुटखा दारू, आमची मुलं चौकात फिरत आहे, आमच्या मुला मोबाईलमध्ये गुंग आहे, आमची मुलं आई वडिलांचं ऐकत नाही आहे, आमचे मुलाला कोणी मार्गदर्शक नाही आहे, आमचे मुलं निराधार झाले आणि ह्या मुलाला आधार देण्याचं काम हे जे सगळे लोक आम्ही करायचं ठरवलं. मग तुमची आर्थिक समस्या आहे, तुमची जातीयतेची समस्या आहे, शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातीयता होते, सोबतच तुमची आर्थिक समस्या आहे, फी भरायची सुद्धा व्यवस्था राहते, सोबतच तुमचा विश्वास नाही आहे तुमच्या, सोबतच इंग्रजी जमत नाही, गणित जमत नाही, अशा अनेक समस्या विद्यार्थ्याच्या. तर त्या विद्यार्थ्याच्या समस्या खूप नाही, खालीचा वाटा आम्ही थोडा उचलू शकतो का या अनुषंगाने आम्ही इथं. आणि उपासकाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर उपासकांना सुद्धा आम्ही वेगवेगळ्या धम्म परीक्षा इथं घेणार, आमच्या माध्यमातून घेणार. जसं उदाहरणार्थ बुद्धांच्या धम्मग्रंथावर परीक्षा, बाबासाहेबांच्या जीवनावर परीक्षा, रमाईच्या जीवनावर परीक्षा, उपासकामध्ये सुद्धा आम्ही पुस्तकं देऊ, बंधनीचे पुस्तक आम्ही तुम्हाला देऊ. तुम्हाला काय लागते ते आम्हाला सांगायचं, थोडा वेळ लागत, बरोबर आहे काय. आजकाल लोक 10 रुपये सुद्धा खर्च करायला स्वतः तयार नाही. गगनचुंबी इमारत राहते, पण वर्गणीला जर गेले ना तुम्ही 100 रुपये कशाला पाहिजे, 200 कशाला पाहिजे, 500 कशाला पाहिजे. म्हणून आर्थिक बाबत जर आलं ना तर सगळ्याला डोक्यावर आट्या पडतात. तर त्याच्यातून काही मार्ग निघेल का आपल्याला? एखाद्या मुलाला दत्तक घेता येईल का? गरीब मुलगा होतकरू आहे, त्याला पुण्याला पाठवता येईल का? त्याला नागपूरला पाठवता येईल का? हाही विचारतो. समाजातला एखादा गरीब माणूस आहे, जर्जर आजाराला आहे, दवाखान्यात जाऊ शकत नाही, त्याची काही व्यवस्था करता येईल का? असे अनेक प्लॅन याच्यामध्ये आहेत, लिखित स्वरूपात आहे माझ्याकडे. मी ते डायरी आणली नाही, येताना 5 मिनिटात मी एका कागदावर लिहिलं आणि आणले. आणि हे ध्येय धोरण कोणीही मला सांगितले नाही, ही माझ्या बुद्धीनं म्हणून सर आणि भेटलो आणि सर असा आपला प्लॅन आहे. त्याच्यामुळे काही जर चुकत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही दुरुस्त करतो. तुमच्या डोक्यात कोणता प्लॅन असेल ते आम्हाला सांगा, आम्ही दुरुस्त करतो. तर अशा पद्धतीनं हा प्लॅन आहे. आणि प्रशिक्षण विहारात व्हावं, मुलांच्या समोर आदर्श कसा आहे बाबासाहेब बुद्ध हे आम्ही ओतप्रोत भरू. मरतपर्यंत बाबासाहेब बुद्ध तुम्ही विसरले नाही पाहिजे, हे आम्ही आदर्शाची जाणीव करून देऊ, तंत्रज्ञानाची माहिती करून देऊ. सोबतच एमपीएससी यूपीएससी काय आहे, 12वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं, तुमच्या समोर एक समस्या राहते, 10व्या वर्गानंतर काय करायचं, आम्ही तुम्हाला सांगू विहारात का तुम्हाला पर्सेंटेज किती आहे, तुमची आवड काय आहे, तुम्ही काय करायचं, हे आम्ही तुम्हाला सगळं सांगतो. अशा पद्धतीने फारसं न बोलता सोनकासला सुद्धा हाच कार्यक्रम आहे. सोनकासचे लोक खूप उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद देत आहे. विहारात उभं राहायला जागा नव्हती, आम्ही पहिल्या वेळेस गेलो होतो, आज तिथंही उद्घाटन करायचं आहे. बरेच मुद्दे आहेत. उपासक उपासिकासाठी मी 21 विषय तयार केलेले आहेत. तर 2 रविवार उपासक उपासिकेसाठी स्पेशल राहील, मुलांना तर यायचं, पण मुलांसाठी 2 रविवार आम्ही स्पेशल देणार आहोत, 2 रविवार उपासक उपासिकेसाठी देणार आहोत. लक्षात आलं काय? तर 2 रविवारी मुलांनीच यायचं. हप्त्यातून 2 रविवार सांगेल मी कोणते आहे. पहिला दुसरा रविवार मुलांसाठी घेऊ, तिसरा चौथा रविवार उपासक उपासिकेसाठी घेऊ. पण उपासक उपासिकेच्या शिबिराला तुम्ही यायचं, म्हणजे वर्गात, कारण त्याच्यात बुद्ध बाबासाहेब आम्ही सगळं सांगू, संविधान सांगू. विषय अनेक आहेत, त्यापैकी पहिला विषय आहे 4 आर्य सत्य, आर्य अष्टांग मार्ग, 10 पारमिता, दुःख म्हणजे काय. त्याच्यानंतर पुढे आहे बौद्धांचे 15 संस्कार कोणते, त्याच्यानंतर सप्तांग बोधांग, त्याच्यानंतर बाबासाहेबांचा आदर्श, बौद्ध धर्मातील आद्यचे स्त्री रत्ने, त्याच्यानंतर 4 ब्रह्मविहार, बौद्धाची प्राचीन विद्यापीठ, बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा, बाबासाहेब आंबेडकरांनी निब्बाण परिनिब्बाण महापरिनिब्बाण कशाला म्हणतात, म्हणजे एकूणच सगळंच आहे. बौद्धाचे धार्मिक ग्रंथ कोणते आहे, नेतृत्व आणि त्याचे गुण, त्याच्यानंतर बौद्धांचे मंगल पवित्र दिन कोणते आहे, त्याच्यानंतर माता रमाईचा संघर्ष, सम्राट अशोकाचं काम, भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत, त्याच्यानंतर 24 प्रकारचे धम्म प्रशिक्षण, त्याच्यानंतर बौद्धाची आचारसंहिता, बौद्धांनी कसं राहिलं पाहिजे, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती कशी केली, त्याच्यानंतर व्यसन मुक्त समाज कसा होईल, त्याच्यानंतर व्यसन मुक्त तरुण कसा होईल, त्याच्यानंतर त्रिशरण पंचशिलेचा आणि पूर्ण गाथेचा मराठी आपण
ब्राह्मणाचा अर्थ पठण करतो, पण तुम्हाला मराठीत अर्थ आम्ही लिहून देऊ प्रत्येक गोष्टीचा. तर अशा पद्धतीने बरेच विषय आहे, विषयाची यादी तयार झालेली आहे. हे कॉम्प्युटराईज करून तुमच्याकडे सगळ्या याद्याही लिहायला लागेल. तर या रविवारी कोणता विषय होणार आहे रीत तर आपलं सगळं आहे. तुमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप करा, असेल तर मला त्याच्यात सहभागी करा आणि मग मी त्याच्यात सगळी माहिती डिटेल सांगतो. 7:30 वाजले, आम्हाला तिथे 7:45ला जायचं आहे. तर सर अर्धा एक तास घेईल सगळे सर, आणि मी माझ्या लांबलेल्या थांबवतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. तुम्हाला आमच्या सोबतच राहायचं आहे, म्हणून तुम्ही बोलणं सुरू करा. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करतो. आणि जो संकल्प घेऊन प्राध्यापक, प्राचार्य लोक, बुद्ध महासभेचे पदाधिकारी त्यांच्या आनंदमय जीवनातून त्यांच्या आनंदामध्ये सामावून घेण्यासाठी समाजाला आपल्या बराबरीनं आणण्यासाठी, जसं भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली त्यावेळेस त्यांना प्रश्न पडला की हे मी कुणाशी शेअर करू, कुणाला देऊ. त्यावेळेस त्यांना त्यांच्या संघर्ष काळामध्ये जे भंतेजीचं स्मरण झालं, त्यांना देण्याचा जो संकल्प केला तर ते अस्तित्वात नव्हते. आणि मग त्यांनी 5 पंचवर्गीय भंते संघांना ते ज्ञान द्यायचं ठरवलं. आणि त्यांच्या स्फुटीकडे ज्यावेळेस गेले तर त्यांनी ठरवलं की हा भगवान गौतम बुद्धाला की हा भ्रष्ट आहे आणि याचा कुणी आदर सन्मान करायचा नाही. परंतु भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या वाणीतून आणि त्यांच्या प्रतिमेतून ते प्रभावित होऊन त्यांचे विचार बदलले आणि नकळत ते आदर सन्मानाकडे गेले. तसेच यांनी जो संकल्प ठेवला त्याचा आदर सन्मान ठेवून आपणही आपल्या हिताचं हे करताय आणि आपणही ते समर्पित होऊन ज्ञान प्राप्ती करावी आणि या संकल्पातून एक चांगले विद्यार्थी घडावे अशी अपेक्षा करतो. आणि हा कार्यक्रम या सर्वांचा आभार मानून समाप्त झाला. सगळे पोरं मुली